श्री साई सच्चरित अध्याय 34. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वील अध्यायात लिहिल्याप्रमाणे काही उदीच्या चमत्काराच्या कथा आणि इतर कथा ऐकू. नाशिक जिल्ह्यात मालेगावी एक डॉक्टर होते. त्यांच्या पुतण्याला हाड्यावर्ण किंवा ज्याचा अपभ्रंश आहे हाड्यावर्ण हा विकार झाला होता. त्याला अतोनात वेदना होत. तो कासावीस होई. डॉक्टर वैद्य सर्वांना दाखवून काही उपयोग झाला नाही. नवसासायासही काही गुण येईना. शेवटी त्या कुटुंबाला साईबाबांचं महात्म्य कोणीतरी सांगितलं आणि एक शेवटचा उपाय म्हणून ते बाबांच्याकडे आले. त्यांनी बाळाला घेऊन बाबांच्या पायावर घातलं आणि बाबांची करुणा भाकून त्यांना बरं करण्याचं साकडं घातलं. बाबांचं मन रवलं आणि त्यांनी म्हटलं की या मशीद माईच्या जो चरणी आला त्याचं कल्याणच होणार, तुम्ही घाबरू नका. त्याप्रमाणे बाबांची उदी त्या व्रणावर लावायला त्यांनी सांगितलं. कुटुंबानं त्याप्रमाणे केलं. बाबांनी कृपादृष्टीने त्या बाळावर नजर फिरवली आणि आश्चर्य म्हणजे तेव्हापासून बाळाला आराम पडत गेला. थोड्याच दिवसात ते बाळ पूर्ण बरं झालं. मालेगावच्या डॉक्टरना हे ऐकून बाबांच्या विषयी खूप कुतूहल निर्माण झालं आणि शिर्डीला दर्शनाला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा झाली. पण कोणीतरी मोडता घातला आणि त्यांनी जायचं रहित केलं. त्यानंतर ते मुंबईला गेले तर ओळीनं 3 दिवस त्यांना बाबांचा आवाज ऐकू आला की अजूनही तुझ्यावर माझी श्रद्धा नाही का, अजूनही तुझी खात्री पटली नाही का. असं म्हटल्यानंतर मग त्यांनी पुन्हा बाबांच्या दर्शनाला जाण्याचा विचार चालू केला. पण त्यावेळी एका पेशंटला त्यांची ट्रीटमेंट चालू होती आणि तो बरा झाल्याशिवाय त्यांना जाऊ नये असं वाटत होतं. आश्चर्य म्हणजे ताबडतोब त्या पेशंटचा तापही उतरू लागला आणि मग मात्र डॉक्टरांनी आनंदानं शिर्डीला प्रयाण केलं. बाबांना शरण गेल्यानंतर बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि ते धन्य झाले. दुसरी कथा एका दुसऱ्या डॉक्टरांची आहे. त्यांचं नाव डॉक्टर पिल्ले. बाबा त्यांना भाऊ म्हणत. हे बाबांचे मोठे भक्त होते. बाबांचं त्यांच्यावर फारच प्रेम होतं आणि ते कायमचे बाबांच्या शेजारीच असत. बाबांच्या बरोबरच जेवत खात, बाबांच्या बरोबरच चिलीम बिडी ओढत. एकदा त्यांच्या पायाला नारू झाला आणि भयंकर वेदना होऊ लागल्या, इतका की जीव द्यायचे विचार येऊ लागले. तेव्हा त्यांनी बाबांना निरोप पाठवला की बाबा, हे मला सोसवत नाही, मला मरण द्या. आत्महत्या करणं हे पाप आहे हे मला कळतं, पण मी या वेदना पुढच्या जन्मी भोगीन. बाबांनी हे सर्व ऐकलं आणि त्यांना निरोप पाठवला की तुम्ही काळजी करू नका, आपण ह्या वेदना वाटून वाटून भोगूया. त्याप्रमाणे डॉक्टर पिल्ले बाबांच्याकडे मशिदीत आले. बाबांनी त्यांना आपल्याजवळ बसवलं आणि वरच्या पट्ट्या वगैरे काढल्या. मग पाय लांब करून बसायला सांगितलं आणि म्हणाले, तू असा बैस, आता एक कावळा येऊन नारूवर टोच मारेल आणि तुझी सुटका करेल. त्याप्रमाणे पिल्लेनी आपला पाय लांब केला. त्यांची बाबांच्यावर श्रद्धा होती की बाबा म्हणतात म्हणजे काहीतरी चमत्कार होणार. त्याचवेळी बाबांचा एक भक्त अब्दुल म्हणून होता. तो वर आला आणि तो पणत्यामध्ये तेल घालू लागला. पण ती जागा अत्यंत अरुंद होती आणि पणत्यामध्ये तेल घालता घालता त्याचा पाय बरोबर पिल्ल्यांच्या पायावर पडला आणि तो त्या नारूच्या जागेवरच पडल्यामुळं पिल्लेंना जोरात कळ आली. तर पिल्ल्याने किंकाळी फोडली, पण त्याच्याबरोबर नारूची जखमही फुटली आणि पिल्ले म्हणू लागले, करम कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहमान है और रहीम, तू ही दोनों आलम का सुल्तान है, जहां में नुमाया तेरी शान है, फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आश्कार, तू आशिक का सदा मददगार है. तेव्हा बाबा विनोदाने म्हणाले, बघा हा आता भाऊ गायला लागला. पिल्ले म्हणाले, बाबा तो कावळा आता केव्हा येणार आहे टोच मारायला. तेव्हा बाबा म्हणाले, अरे अब्दुलच तो कावळा होता, आता दुसरा कोणी कावळा नाही येणार. त्यानंतर त्यांनी डॉक्टर पिल्लेंना उदी पण लावली. दुसऱ्या दिवशी जखमेतून नारू पूर्ण बाहेर निघून गेला आणि पाय बरा झाला. पिल्ले इतके आनंदात झाले की त्यांनी बाबांच्या चरणांना मिठीच मारली. त्यानंतरची कथा माधवरावांचे बंधू बापाजी याची आहे. त्यांच्या पत्नीला ग्रंथीज्वराच्या गाठी येऊन ताप आला. ग्रंथीज्वराची तडकाफडकी माहीत असल्यामुळे बापाजी घाबरून शिर्डीला आले. त्यांनी माधवरावांना औषध पाण्यासाठी न्यायचं ठरवलं, कारण त्यांना औषधाची माहिती होती.
ते मोठ्या आशेनं आले होते, पण माधवराव कुठलंही काम बाबांना विचारल्याशिवाय करत नसत. त्याप्रमाणे ते बाबांच्याकडे गेले आणि त्यांनी जायची परवानगी मागितली. बाबा म्हणाले, आता रात्र आहे, तू फक्त उदी पाठव, स्वतः जाऊ नको. त्याप्रमाणे माधवरावांची उदी दिली. बापाजीचा थोडा हिरमोड झाला, पण उदी घेऊन तो गेला. दुसऱ्या दिवशी माधवराव सकाळी निघाले. बाबांची पुन्हा आज्ञा घेण्यासाठी गेले, तेव्हा बाबा म्हणाले की तू जा, पण लवकर ये. ते ऐकून माधवराव घाबरले आणि आता काहीतरी अशुभ होणार आहे या विचारानं त्यांना घेरलं. ते लगबगीने निघाले आणि जसे साऊळ विहिरीजवळ येऊन बापाजीच्या घराजवळ आले, तेव्हा आश्चर्य म्हणजे त्यांची भावजळ चहा करत होती आणि तिच्याकडे तापाचा अजिबातच काही लक्षणं नव्हती. माधवराव बुचकळ्यात पडले आणि त्यांनी बापाजीला म्हटलं की हिला ताप तर दिसत नाही. तेव्हा बापाजी म्हणाले की ही सर्व उदीची कृपा आहे. मी रात्री हिला उदी प्यायला दिली आणि सर्वांगाला चोळली, तर सगळ्या ग्रंथी आज सकाळी विरघळून गेल्या. ताप अर्थातच उतरलेला आहे. ही उदीचीच किमया आहे. माधवरावांनी तिथूनच महाराजांना नमस्कार केला. आता त्यांना कळलं की बाबा लवकर परत ये असं का म्हणाले. ते मग परत आले, बाबांचे पाय धरले आणि म्हणाले, देवा, तू आमच्या मनात असा गोंधळ उडवून देतोस, संकटही देतोस आणि त्यांचं निवारणही करतोस, असं का? बाबा म्हणाले, मी काही करत नाही, मी फक्त अल्लाचा भक्त आहे. असाच एका इराण्याचा अनुभव आहे. त्याच्या मुलीला दर तासाने आकडी येई आणि ती वाकडी तिकडी होऊन बेशुद्ध होई. त्याला बाबांच्या बद्दल एका भक्तांनी सांगितलं आणि मुलीला बाबांची उदी द्यायला सांगितलं. त्यानं दीक्षितांच्या पाशी जाऊन ती उदी घेतली आणि ती आणून दररोज मुलीला लावायला सुरुवात केली. तसं करताच त्या मुलीचा आजार नाहीसा होऊ लागला. दर तासाने येणारी चक्कर थांबली आणि हळूहळू ती पूर्ण बरी झाली. यानंतरची कथा अशी आहे की हार्द्यानजीक एका गावात एक वृद्ध गृहस्थ होते. त्यांना मुतखडा झाला. त्यांना वेदना होऊ लागल्या. पूर्वी मुतखड्यावर फक्त शस्त्रक्रियाच उपाय होता, पण त्या गृहस्थांना शस्त्रक्रियेची भीती होती आणि त्यामुळे ते घाबरले होते. त्यावेळी त्या गावचे इनामदार नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याकडून ते उदी घेऊन आले आणि त्यांच्या मुलानं त्यांना ती उदी पाण्यातून पाजली. थोड्याच वेळात मुतखडा निखळला आणि लघवीतून बाहेर गेला. मुंबईचे आणखीन एक गृहस्थ होते. त्यांच्या पत्नीला बाळंतपणाच्या वेळी त्रास होत असे. बाबांच्या श्रीराम मारुती नावाच्या भक्तानं त्यांना शिर्डीला जावयास सांगितलं. त्याप्रमाणे ते गृहस्थ आणि त्यांची पत्नी शिर्डीला गेले. तेथे राहून त्यांची बाबांची सेवा केली. पुढे प्रसूतीचा वेळ आला आणि त्या बाईंना त्रास होऊ लागला. तिच्या शेजारणीनं तिला उदी पाण्यातून पाजताच तिची सुटका झाली. अशा या उदीच्या न संपणाऱ्या असंख्य कथा. पुढील अध्यायात बाबांची परीक्षा घ्यायला जे जे भक्त येत ते कसे बाबांचे भक्त होऊन परतत याविषयीच्या कथा आहेत. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.